Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash for EMRS. Today we are going to study textbook in English for class 11 Hornbill. First poem, A Photograph by Shirley Dawson. This poem as its name suggests photograph. हा फोटोग्राफ कोणाचा आहे तर आपण म्हणूया इथे पोएटच्या आईचा आहे आणि ही हॅज सम मेमरी ऑफ हर मदर. तिच्या आईची जी काही आठवणी आहेत त्या आठवणींविषयी ही कविता आहे जी एका फोटोग्राफमध्ये कविता दिसते. तो पाहिल्यानंतर आठवण येतात. तर चला तर पाहूया. द कार्डबोर्ड शोज मी हाऊ इट वॉज वेन द टू गर्ल cousins went paddling, each one holding one of my mother's hand, and she the big girl, some 12 years or so. All three stood still to smile through their hair at the uncle with the camera, a sweet face. My mother's that was before I was born, and the sea, which appears to have changed less, washed their terribly transient feet. आता इथे लाईन बाय लाईन एक्सप्रेशन आपण पाहणार आहोत. द कार्डबोर्ड शोज मी हाऊ इट वॉज. द कार्डबोर्ड म्हणजे काय? फोटोग्राफ. फोटोग्राफने सांगितले आहे की ते काय होतं, ते कसं होतं. वेन द टू गर्ल्स कझिन वेंट पॅडलिंग. ज्यावेळेस दोन ज्या मुली आहेत, ज्या आपण म्हणूया तिन्ही पण बहिणीच आहेत, जे पॅडलिंग करण्यासाठी दिले आहेत. पॅडलिंग म्हणजे काय? इथे पॅडलिंग मीन्स वॉकिंग विथ अ बेअर फीट इन शालो वॉटर. जिथे कमी पाणी असतं समुद्राच्या किनारी आणि त्या पाण्यातून आपण म्हणूया चप्पल न घालता पायाने ज्यावेळेस आपण चालतो आणि जी आपल्याला माती लागते ना, वाळू, त्याने ते पण चालतो, त्याला आपण पॅडलिंग म्हणणार. तर हे पॅडलिंग कोण कोण करत आहे? इथे कवीची आई आणि तिच्या दोन ज्या बहिणी आहेत त्या. इच वन होल्डिंग वन ऑफ माय मदर्स हँड. आणि मग लेखिका आपण म्हणूया, ज्या लेखकाची आई जी आहे ती मध्ये आहे आणि दोन्ही बाजूला तिच्या दोन कझिन आहेत, बहिणी आहेत, आणि त्यांनीही त्या आईच्या दोघींनी हात धरलेला आहे येथे कवीच्या आईने. अँड शी इज द बिग गर्ल, सम 12 years or so. आणि इथे म्हणतात की माझी जी आई होती, कवी म्हणतायत, ती मोठी होती सगळ्यामध्ये. जवळपास 12 वर्षाची माझी आई ही होते. ऑल थ्री स्टूड स्टील टू स्माइल थ्रू देअर हेअर. आणि सगळ्या ज्या आहेत त्या फोटोग्राफरमध्ये आपल्याला स्माईल करताना दिसत आहेत. आणि इथे आपल्याला माहिती आहे की वारा चालू असेल समुद्रकिनारी, त्यांचे केस जे आहेत ते हलत असतील, तरी पण ते हसत आहेत. ॲट द अंकल विथ द कॅमेरा. आणि एक अंकल आहे जे कॅमेरा घेऊन थांबलेले आहेत आणि वारा पण चालू आहे आणि तिघी पण स्माईल देत आहेत फोटोसाठी. अ स्वीट फेस माय मदर्स दॅट वॉज बिफोर आय वॉज बॉर्न. आणि मग ते म्हणतात की माझ्या आईचा जो चेहरा आहे अतिशय स्वीट, अतिशय छान हा होता. मी त्यावेळेस माझा जन्म पण झाला नव्हता. ज्यावेळेस 12 वर्षाची होती म्हणजे लेखक कवीचा ते जन्म झालेला नाही आहे. अँड द सी विच ॲपियर्स टू हॅव चेंज्ड लेस वॉश्ड दॅट थॅरेबली ट्रान्झिएंट फीट. आणि मग इथे सांगतात की जो समुद्र आहे तो बदलणार आहे का कधी? समुद्र हा कायमस्वरूपी राहणार आहे, बरोबर आहे. परंतु जे तिथून काय निघून जाणार आहे, यात एक नवीन शब्द आहे, टॅरेबली ट्रान्शन. ट्रान्शन म्हणजे काय? पासिंग क्विकली आउट ऑफ एक्झिस्टन्स विथ शॉर्ट पिरियड जो असतात. म्हणून जे पायाचे जे त्यांचे जे काही निशाण आहेत, पायांचे जे काही निशाण आहेत ते निघून जाणार आहेत. म्हणजे इथून अर्थ काय सांगितलेला आहे, कवीच्या ज्या काही आई आहे त्याच्यासोबत ज्या दोन कझिन आहेत, ही माणूस हा मृत्यू आहे, ज्याला माणूस हा मरणार आहे. त्यांचे पायाचे निशाण जे आहेत ते शॉर्ट पिरियडसाठी आहेत, ते निघून जाणार आहेत. परंतु समुद्र जो आहे तो कायम राहणार आहे. अशा स्वरूपाने निसर्ग निसर्ग हा आपण म्हणूया इमॉर्टल आहे, बरोबर आहे, अमर्त्य आहे. निसर्ग कंटिन्यू हा आपल्याला दिसणार आहे, परंतु माणूस हा मॉर्टल आहे, मृत्यू पावणार आहे, अशा स्वरूपाचं येथे वर्णन कवीने केलेलं आहे. नेक्स्ट स्टांजा. So some 20-30 years later, she would laugh at the snapshot, see beauty, and the dolly should say, I, and look how they dressed us for the beach. The sea holiday was her past, mine her daughter.
both ray with the labored age of loss. Some 20-30 years later, म्हणजे का 20 आणि 30 वर्षानंतर काय होईल, शुड लाफ ॲट स्नॅपशॉट. आता तो जो स्नॅपशॉट होता, स्नॅपशॉट म्हणजे फोटोग्राफकडे पाहून माझी आई पण हसत आहे. सी बेटी. आता बेटी कोणाचं नाव आहे, बेटी आणि डॉली. बेटी आणि डॉली कवीच्या आईचे कझिन आहेत, बरोबर आहे, बहिणी आहेत. त्यांचे नाव आहेत, कवीच्या आईचं नाव येथे सांगितलेलं नाही, मात्र त्याच्यासोबत ज्या 2 बहिणी आहेत त्यांचं नाव सांगितलेलं आहे, बेटी आणि डॉली. शी वुड से, अँड लुक हाऊ दे ड्रेस्ड अस फॉर द बीच. आणि मग ती आम्हाला म्हणेल की आम्ही कशा पद्धतीने ड्रेस्ड हे बीचवर जाण्यासाठी घातलेले आहेत. द सी हॉलिडे वॉज हर पास्ट, माइन इज हर डॉटर. आणि मग इथे कवी सांगतायत की जे समुद्रकिनारी जे दिवस होते, तो जे आम्ही सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारी जायचो, तो आमचा आता भूतकाळ झालेला आहे. परंतु माझा काय आहे, माझा तो काय आहे, लाफ्टर आहे. माझ्यासाठी तो हास्य आहे, लाफ्टर आहे. सो सी हॉलिडे वॉज हर पास्ट, माइन इज हर लाफ्टर. आणि म्हणून सी हॉलिडे आम्ही जायचो समुद्रकिनारी, हा जरी भूतकाळ असेल तरी माझ्यासाठी तिचं जे हास्य आहे ते अतिशय, त्या फोटोमध्ये जे हास्य आहे ते खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सो बोथ रे विथ द लेबर एज ऑफ लॉस. आणि बोथ रे म्हणजे काय, बोथ डिसअपॉइंटेड झाले, निराश झालेले आहेत. का, विथ द लेबर्ड एज ऑफ लॉस. लेबर्ड म्हणजे इथे परिश्रम किंवा मेहनत म्हणूया, जे परिश्रम करून इथून सोडून जायचं आहे. म्हणजे जे काही कवी इथे सांगत आहे की माझ्या आईचं जे बालपण आहे ते बालपणही आता गेलेलं आहे. त्याचबरोबर कवी म्हणत आहेत की माझी आई जी आहे ती आई पण सोडून गेलेली आहे, म्हणजेच ती पण आता मेलेली आहे, बरोबर आहे, ती आता वारलेली आहे. म्हणजे इथे कवी सांगतायत की दोघं पण आम्ही हे आमचा लॉस झालेला आहे. एक तर तिचं बालपण गेलेलं आहे, म्हणजेच त्या फोटोग्राफमध्ये ती आई फोटोग्राफमध्ये स्वतःच्या फोटोला पाहून हसते, ते तिचं बालपण होतं. त्या बालपणाकडे पाहून ती हसते, ते बालपण आता गेलेलं आहे. त्याचबरोबर कवीची आई आता येथे प्रेझेंट डेजमध्ये, वर्तमानामध्ये ती आपण म्हणूया प्रेझेंट डेज, शी पास्ट अवे, म्हणजे ती मेलेली आहे. म्हणून इथे खूप दुःख झालेलं आहे. म्हणून इथे काय म्हणतो, विथ लेबर्ड एज ऑफ लॉस. हा एक खूप मोठं नुकसान आहे म्हणूया. जी मेहनत होती आमची, जी परिश्रम होते ते आमचं, त्याच्यामध्ये खूप आमचं नुकसान हे झालेलं आहे. नाव शी इज बीन डेड नियरली ॲज मेनी इयर्स ॲज दॅट गर्ल लिव्ड. आणि म्हणून म्हणताय ती जी मुलगी तिथे राहत होती, आणि म्हणून माझी जी आई आहे तर खूप वर्षापूर्वी ती मेलेली आहे. अँड ऑफ दिस सर्कमस्टान्सेस दर इज नथिंग टू से ॲट ऑल, इट्स सायलेन्स अँड सायलेन्स. आणि आता काही सांगायसारखे नाही आहे, परंतु आता फक्त काय आहे, सायलेन्स अँड सायलेन्सेस. इथे आता फक्त सायलेन्स आहे, बरोबर आहे. सायलेन्स म्हणजे सॅडनेस आहे, ग्रीफ आहे, दुःख आहे, कारण कवीची आई जी आहे ती आता या जगामध्ये राहिलेली नाही. अशा स्वरूपाचा सॅड टोन या कवितेमध्ये सांगितलेला आहे. शिर्ले टॉल्सन यांची पोएम होती. चला तर आपण याच्या पोएटिक डिव्हाइसेस पाहूया. फर्स्ट स्टंजामध्ये अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच येथे यूज केलेला आहे. व्हॉट इज अलिट्रेशन? इज अ कॉन्सोनंट साऊंड व्हेन रिपीटेड इट इज कॉल्ड अलिट्रेशन. सी द third line. My mother's. Yes, m sound is repeated again in the fifth line. Okay, so fifth line. So where is fifth line? Yeah, yes, here is. All three stood still. Okay, 1 2 3 4 5. Yes, stood still. So sound is repeated again in the same line. Smile through their. So the sound is repeated, and in the seventh line my mother, m sound is repeated. Okay, and in the last line terribly transient, so the sound is repeated. So here is alliteration. And second figure of speech is enjambment.
So enjambment is a figure of speech when one sentence is continued in 2 to 3 lines without any punctuation. It is called enjambment figure of speech. See the first line, the cardboard shows me how it was when the two girl cousins went paddling, each one holding one of my mother's hand. इथे 3च्या ओळी आहेत पहिल्या 1 2 3 आणि शेवटी ही कंटिन्युअस होत आहे सेंटेन्स आणि शेवटच्या ओळीमध्ये डायरेक्ट जाऊन फुल स्टॉप मिळतो. म्हणून वन लाईन कंटिन्यू इन 2 to 3 लाईन्स पंच्युएशन झालेलं नाही आहे आणि म्हणून इथे एन्जॉयमेंट हा फिगर ऑफ स्पीच हा इथे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड आपल्याला पाहायला मिळेल आणखीन ॲलिट्रेशन. आपण मगाशी मी सांगितलं होतं तर ते ॲलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर ऑल 3 इथे सेकंड कडव्यामध्ये आपल्याला 1 2 3 4 5 नंबरचं जे सेंटेन्स आहे, ऑल 3 स्टूड स्टील स्माइल थ्रू देअर हेअर. इथे पण एन्जॉयमेंट हा फिगर ऑफ स्पीच आहे. इथून सुद्धा सेंटेन्स कंटिन्यू होत आहे आणि 2 to 3 सेंटेन्स, वन सेंटेन्स कंटिन्यू 2 to 3 लाईन्स इथे हा फिगर ऑफ स्पीच आहे. आणि पहिल्या स्टांजामध्ये आपण म्हणूया पहिलं जे आहे त्याच्यामध्ये आणखीन एक फिगर ऑफ स्पीच आहे, त्याचं नाव आहे ॲपिथेट मीन्स ॲडजेक्टिव्ह प्लस 9 नाव. इथे शेवटच्या ओळीमध्ये पाहायला मिळते तुम्हाला टेरेबली ट्रान्शंट. सो ट्रान्शंट इज epithet here is used. Then next, again enjambment here in the second stanza, 2 to 3 line continue without punctuation. So look at some 20-30 years later, आहे का फुल स्टॉप नाही आहे. should laugh at snapshot इथपर्यंत आहे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे पुन्हा and see Betty and Dolly and should look how they dressed आणि इथून सेंटेन्स पुन्हा इथे कंटिन्यू झालेला आहे. सो 2 to 3 लाईनमध्ये सेंटेन्स कंटिन्यू होताना आपल्याला दिसतं आहे. ऑक्सिमोरॉन हा एक फिगर ऑफ स्पीच इथे यूज केलेला आहे. लेबर्ड अँड ईज ऑफ लॉ. ऑक्सिमोरॉन हा फिगर ऑफ स्पीच काय आहे, ऑपोजिट वर्ड यूज केलेले आहेत. सो लेबर्ड अँड ईज ऑफ लॉज हे अपोजिट वर्ड आहे. इथे लेबर्ड मीन्स मेहनत म्हणूया, ईज ऑफ लॉज इझिली आपण म्हणूया. So he both words are opposite to each other. And in the third stanza again enjambment. Now she's been dead nearly as many years as that girl lived. पहिलं सेंटेन्स आपल्याला कंटिन्यू होताना दिसतंय. एन्जॉयमेंट हा फिगर ऑफ स्पीच प्रॉमिनंट या थ्रूआउट पोएममध्ये आहे आणि अशा स्वरूपाचे फिगर ऑफ स्पीच या पोएममध्ये यूज केलेले आहेत. सो थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर व्हिडिओ do like, share and subscribe this channel. Avinash Puri MRS. Thank you. Bye bye.